नमस्कार। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेल्या आहेत उपवासासाठी तिखट पुऱ्या आणि गोड पुऱ्या। एकदम मस्त क्रिस्पी बनतात आणि 4-5 दिवस म्हटलं तरी अशाच टिकतात। तर एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात। आपल्याला जर खिचडी आवडत नसेल तर हा छान ऑप्शन आहे। तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। उपवासाचे बरेच पदार्थ पोस्ट केलेले आहेत। सँडविच, कचोरी, मेदूवडा असे बरेचसे पदार्थ पोस्ट केलेले आहेत। हा पण व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत। हा काशीफळ भोपळा जो असतो तो उपवासाला चालतो। आषाढी एकादशी निमित्त आपण गोड पुऱ्या बनवतोय। आता कट करून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घेतलंय। पुऱ्या बनवण्यासाठी ह्याचे साल काढून घेतलं तरी चालते, पण उकडल्यानंतर काढायचे। भोपळा कापून झालाय, तर कढई ठेवली तापण्यासाठी, त्यामध्ये घालायचे पाणी आणि त्यावरती गाळणी ठेवून आपल्याला हा भोपळा उकडून घ्यायचा आहे। त्यावरती झाकण ठेवायचे आणि तिने बनवणार आहोत। तर आता साबुदाणा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पीठ बनवायचे आता एका ताटात घेतले थंड होण्यासाठी। आता साबुदाणा छान थंड झालाय। आता आपल्याला पीठ बनवून घ्यायचे। याला मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। आता छान असं बारीक करून घेतलं। ह्याला आपण आता गाळून घ्यायचे। तर ह्या गाळणीने गाळायचे। आपलं एकदम गव्हाचं पीठ चाळायची गाळणी, सोजीची पण म्हणू शकतो। एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला। भोपळा शिजलेला आहे व्यवस्थित। हा भोपळा काढून घ्यायचा आहे असा। अशा पद्धतीने आपल्याला सर्व भोपळा हा काढून घ्यायचा आहे। मस्त उकडलाय। ह्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे। हे थोडंसं गरम आहे, ह्याला एकदम थंड होऊ द्यायचे। भोपळा थंड झालाय, त्यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा आहे आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचे। गूळ छान मिक्स झालाय, त्यामध्ये घालायचे मीठ, वेलची पूड घालायची आणि आता हे साबुदाण्याचं पीठ थोडं थोडं घालायचे, त्यामध्ये बसेल तसं। अजून थोडंसं पीठ घालायचे आणि ह्याला परत मिक्स करायचे। हे मस्त आता मळून झालंय। मस्त असा घट्टसर गोळा झालेला आहे। तेल घ्यायचे थोडं, आता लाटून घ्यायचे। आपण चपाती लाटतो तसं। ते साबुदाण्याचं पीठ भिजल्यामुळे
थोडंसं घट्टसर बनले. ह्याच्या आता वाटीने आपण पुऱ्या काढून घेऊ. थोडेसे जाडसर बनवले. अशाच बनवून घ्यायच्यात आपल्याला सर्व पुऱ्या. सर्व पुऱ्या बनवून झाल्यात. तळून घ्यायच्यात. तेल ठेवले टाकण्यासाठी. तेल छान तापलेलं आहे. आता आपल्याला पुऱ्या सोडायच्या त्यामध्ये. बघू शकता मस्त टम्म फुगले. आपण घारगे बनवतो तसेच झालेत. काढून घ्यायचं आपण. मस्त तळलेले आहेत. काढून घ्यायचे. बघू शकता मस्त खमंग अशा कडक कुरकुरीत बनलेले आहेत. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. एकदम छान झाले. तर आपल्या तयार आहेत उपवासाच्या लाल भोपळ्याच्या खमंग खुसखुशीत अशा गोड पुऱ्या. खूप आता आपल्याला बनायच्या तिखट पुऱ्या. त्यासाठी हे 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ आणि ह्याचा ठेचा बनवून घ्यायचा. ठेचा तयार झालाय. जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे वापरले तरी चालतील. आम्ही आमच्या इकडे जिरे वापरत नाही, त्यामुळे जिरे वापरलेले नाही. तिखट पुरी बनवण्यासाठी हा एक मोठा बटाटा घेतलाय उकडून. ह्याला आता खिसून घ्यायचंय. त्यामध्ये हा ठेचा बनवून घेतलेला घालायचा. आणि अर्धा कप साबुदाण्याचं पीठ आहे, ते थोडं थोडं आपल्याला मिक्स करायचे. म्हणजे आपल्याला पुरी लाटता येईल अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे. हे जसं साबुदाणा भिजेल तसं थोडंसं घट्ट होतं. हे छान घट्टसर मळून घेतलंय. थोड्या वेळासाठी पीठ भिजेपर्यंत झाकून ठेवायचे. बघूया परत जर थोडंसं पाणी लागलं तर वापरायचं, नाहीतर काही गरज नाही.
याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. आता अजून 5-7 मिनिटासाठी ठेवलं होतं. थोडंसं पाणी घालायचं आहे, 1-2 चमचे. थोडंसं पीठ लावायचं आता. जाडसरच लाटून घ्यायचे. आणि ह्याला असं वाटीने आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या, म्हणजे सारख्या येतात. अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्यात बाकीच्या पण पुऱ्या. आपल्याला त्यात तळून घ्यायच्यात. तेल तापते, तेल ठेवले तापण्यासाठी. तेल तापले. आता आपण पुरी सोडून पाहू. मस्त झाली, एकदम कुरकुरीत बनतात ह्या. याच्या अगोदर पण पुऱ्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, तुम्हाला नक्कीच आवडतील. गोड पुऱ्या आणि ह्या तिखट पुऱ्याचा असा व्हिडिओ बनवलेला आहे. खूप सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही आहे. आणि एकदम मस्त लागतात, कुरकुरीत होतात. जर खिचडी सोडून आपल्याला जर वेगळं काही बनवायचं असेल उपवासाचं, तर खूप छान ऑप्शन आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. मस्त तळून झालेली काढून घ्यायची. दुसरी पण सोडायची तोपर्यंत. बघू शकता आवाज, एकदम अशी मस्त कुरकुरीत बनलेली आहे. मस्त तळलेले आहेत, काढून घ्यायचे. उपवासाच्या वेळेत जर तुम्ही कुठं बाहेर जाणार असाल तर बनवून नेले तरी वाटतात का नाही आपल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यासारख्या. एकदम मस्त झालेले आहेत. तर तयार झाल्यात ह्या तिखट पुऱ्या पण. बघू शकता मस्त एकदम कुरकुरीत बनलेले आहेत, खूप छान झाले. तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुऱ्या कशा होत्यात हे सुद्धा कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आहेत आपल्या ह्या तिखट पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता. मी ह्यामध्ये मिरची घातलेली, त्यामुळे चटणी नाही बनवली आणि दही पण नाही. अशाच त्या खायला छान लागतात. तयार आहेत आपल्या ह्या उपवासासाठीच्या तिखट आणि गोड पुऱ्या. तर ह्या अशा 2 प्रकारच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बाकी आपण उपवासाचे खूप पदार्थ पोस्ट केलेले आहेत. दशमी, आप्पे, डोसा आणि मेदूवडा. तर भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.